नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 41. श्री निसर्गदत्त महाराजांना एका जिज्ञासूनी प्रश्न केला. गुरुकृपा म्हणून काही वेगळी चीज अशी असते काय? गुरुकृपा म्हणून काही वेगळी अशी चीज असते काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, अहो, गुरुकृपा ही नित्य असून ती सर्वांकरता सारखीच आहे. सत्य शोधनार्थ मनाची जी तळमळ असते तीच मुळात सद्गुरुकृपा होय. पण लौकिक गुरु स्वतःचे व शिष्याचे अंतिम सत्य स्वरूप जाणत असतो व त्याकडे सतत शिष्याचे लक्ष वळवीत असतो. शिष्याच्या दृश्य जीवनाकडे गुरु फारसे लक्ष देत नाही. फक्त सद्गुरु त्याला अडथळे कसे ओळखावेत हे मात्र दाखवतो. कारण हे अडथळेच शिष्याला मागे रेंगाळत ठेवतात. वास्तविक पाहता जाणीवेच्या दृष्टीने गुरु शिष्य हे एकाच जातीचे असतात. हे अतिशय महत्वाचं आहे. वास्तविक पाहता जाणीवेच्या दृष्टीने गुरु शिष्य हे एकाच जातीचे असतात. दोघांचेही निराकार जाणीवेचे चिदानंद केंद्र म्हणजे दोघांचे शुद्ध असणे हेच असते. फक्त शिष्याने देह मन इत्यादी म्हणजेच मी असा मूर्ख हट्ट केला असतो, एवढाच फरक आहे. सद्गुरूचे शिष्याच्या व्यक्तिरूपाकडे अलक्ष असते. सद्गुरूंचे लक्ष त्याच्या म्हणजे शिष्याच्या असणेपणाकडेच असते. त्यामुळे आपले व्यक्तित्व विरघळवून टाकणे हेच शिष्याचे मुख्य काम आहे. त्यामुळे सद्गुरू काय सांगतात हे निष्ठापूर्वक लक्षात घेणे हीच सद्गुरु कृपा फलद्रूप होण्यास मुख्य कारण आहे. प्रश्नकर्ता, पण आपले व्यक्तित्व विरघळून टाकावे अशी शिष्याची मुळात इच्छाच नसते. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, आपण केवळ व्यक्तिमत्व आहो. आपण केवळ आणि केवळ व्यक्तिमत्व आहो. हाच तर मूळ भ्रम आहे. हीच तर खरी अडचण आहे. वास्तविक पाहता कुठल्याही व्यक्तीला त्याला जसे वाटते तसे स्वतंत्र व्यक्तिमत्व किंवा वस्तुत्व मुळातच नाही. नाना भाव, नाना विचार यांचा वावर जो सतत मनात नाचत असतो, त्यामुळे मेंदूत एक भ्रामक अखंडितपणा जाणवतो. त्याचाच जो एक सूक्ष्म ठसा असतो त्यालाच आपण मी असे म्हणतो व त्यालाच सातत्याचा भ्रम आहे असे समजतो. पण आपण वेगळे कुणी आहोत असे वाटत त्यामुळेच राहते. वास्तविक पाहता त्या ठिकाणी केवळ असलेपणाच असतो. जो असलेपणा कुणाचा वैयक्तिक, कुणाच्या मालकीचा अजिबात नसतो. पण मी आणि माझे या भासमानामुळे शुद्ध जाणीव स्वरूप असलेपणा आणि मी अमुक अमुक आहे याच्यामध्ये एक पूल मानला जातो. पण जिच्यावर म्हणजे त्या पुलावर हा सर्व अमुक अमुक डोलारा उभा राहतो. त्याचे भांडवल म्हणजे केवळ शुद्ध जाणीव हेच आहे. देहाने मनाने जितके भोगले आहे ते या क्षणी काहीच नाही. वस्तुतः ते केवळ आता स्मृतीमध्येच आहे. ते केवळ आता विचारातच आहे. म्हणून त्याच्या मुळाशी आपला स्नेहपणाच आहे. तो मात्र कायम आहे. म्हणून जो सहवास नित्य सहवासाला राहत नाही त्याच्याबरोबर राहू नका. म्हणून जो सहवास
नित्य सहवासाला राहत नाही त्याच्या बरोबर राहू नका, आणि जो सहवास नित्य सहवासाला आहे त्याच्याच ठिकाणी स्थिर राहा. प्रश्नकर्ता: असे कधी होईल? यावर महाराज म्हणतात, मधले अडथळे दूर होताच. प्रश्नकर्ता: म्हणजे कोणते अडथळे? महाराज म्हणतात, असत्याची आवड आणि सत्याची भीती. असत्याची आवड आणि सत्याची भीती हीच मुख्य अडथळे होत. तुम्ही स्वतःला देह, मन, बुद्धी इत्यादी समजता, म्हणून तुम्ही समजता की गुरुलाही तुमच्यात एक व्यक्ती म्हणून रस आहे, पण तसे मुळीच नाही. गुरुच्या दृष्टीने तुम्ही व्यक्ती म्हणून केवळ एक उपाधी आहात. तुम्हीच तुम्हाला समजून घेण्याच्या आड आलेला एक मुख्य अडथळा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे गुरूंना पक्के ठाऊक असते की तुम्हीच तुम्हाला समजून घेण्याच्या आड आलेला एक अडथळा आहे. म्हणून तुमच्या जाणीवेत मी म्हणून घर करून बसलेला व्यक्तिमत्वाचा गैरसमज गुरूंना कायमचा दूर करायचा असतो. प्रश्नकर्ता: माझ्यातला मीच वगळल्यावर बाकी काही राहील तरी काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, बाकी काहीच राहणार नाही, किंवा असे होईल की सर्व काही राहील. म्हणजे पूर्वीचा विविक्षित देह, मन, बुद्धीचा आकार केवळ एखाद्या टरफलासारखा चिकटलेला राहील व जरुरी पुरता बिना अडथळा न करता तो तुम्हाला उपयोगी पण ठेवता येईल. व शुद्ध असणे आपल्या मूळच्या स्वयंप्रकाश मानत्वाने तळपत राहील. व्यक्तीची मुक्ती होत नसते, तर चुकीच्या व्यक्तिमत्वापासून मुक्ती होत असते, आणि तीच मिळवायची असते. प्रश्नकर्ता: असे झाल्यावर व्यक्तिमत्वाला काहीच महत्व राहत नाही काय? यावर श्री महाराज म्हणाले, एखाद्या स्वप्नाची किंवा बाळपणाची जशी अंधुक स्मृती राहते, तशी केवळ तुमची व्यक्तिगत जाणीव राहील. एखाद्या स्वप्नाची किंवा बाळपणाची जशी अंधुक स्मृती राहते, तशी तुमची केवळ व्यक्तिगत जाणीव राहील. जशा तळपत्या सूर्यप्रकाशात चंद्राची क्षीण आकृती निष्प्रभ राहावी, त्याप्रमाणे स्मृती म्हणून असते तरी काय, तर अवचित घडलेल्या निरर्थक घटनांचा प्रवाह. स्मृती म्हणून असते तरी काय, तर अवचित घडलेल्या निरर्थक घटनांचा प्रवाह. आशा, वासना, भयभीती यांनी विणलेली अनंत चुकांची एक निरर्थक साखळी म्हणजेच सध्याचे तुम्ही आहात. या व्यतिरिक्त वेगळे असे तुम्ही काहीच नाही. थिंकर इज द थॉट. पण तुम्हाला तुम्ही वेगळे स्वतंत्र आहात असे जे वाटते, तोच तर महाभ्रम आहे. त्यामुळे निरर्थक स्मृती जपाव्यात व त्या महत्वाच्या आहेत असे तुम्हाला वाटते. तुम्ही देह, मन, कवचाने स्वतःला बंदिस्त करून ठेवले आहे. फोडून टाका ते कवच. प्रश्नकर्ता: कवच फोडून टाका असे तुम्ही कुणाला उद्देशून बोलतात? हे कवच कोणी फोडावे असे तुम्हाला वाटते? यावर महाराज म्हणतात, तुमच्यातच असे एक केवळ अज्ञानामुळे भासमान पण कडक टणक असे एक केंद्र बनले आहे. त्यालाच माझा हा उपदेश आहे, कारण त्याला तुम्हीच सत्यत्व दिले आहे. हेच फक्त तुम्ही समजून घ्या. तुम्हीच असलेपणा असल्यामुळे आणि त्यावरच हे सर्व आधारित असल्यामुळे या केंद्राला उगाच सत्यत्व येते, म्हणून तुम्हीच याला सत्वत्व देता. वस्तुतः तुमच्या आहेपणाला कशाच्याच आधाराची, कशाच्याच पुराव्याची आवश्यकता नाही. जे जे दिसते
किंवा भासते ते तुम्ही केवळ मानता म्हणूनच तसे दिसते आहे असे वाटते. हे काहीच मानू नका, सर्व अमान्य करा, म्हणजे सर्व डोलारा आपोआप कोसळला म्हणूनच समजा. कारण इच्छा प्रेरित किंवा भीतीने ज्याचा ज्याचा तुम्ही विचार कराल ते तुम्हाला खरेच वाटेल. जे आहे त्याकडे इच्छा व भीती सांडून पहा, मग त्यातले सत्यत्व गळून पडेल. तुमच्याच स्वत्वामुळे सर्व सत्व भासत आहे, याकडेच मात्र पूर्ण लक्ष ठेवा. सुखदुःखाचा भास स्वतंत्र वेगळा नाहीच, तुम्हीच ठरवता. तुमच्याच असल्यामुळे ते सुखदुःख आहेत असा भ्रम होतो. त्याच्याशी सामना करण्याऐवजी त्याकडे अलक्ष करून त्याला बगल द्या. त्याच्याशी सामना करण्याऐवजी त्याकडे अलक्ष करून त्याला बगल द्या. म्हणजेच तुमच्याशिवाय त्यांना काही अर्थ नाही हे लक्षात घ्या. म्हणजे सर्व सहज आणि सोपे होईल. प्रश्नकर्ता: होणारे जर जाण्यासाठीच होत असेल तर मग ते मुळात होतेच का? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, भास निर्माण करणे हा जाणीवेचा अंगभूत धर्म आहे. भास निर्माण करणे हा जाणीवेचा अंगीभूत धर्म आहे. प्रश्नकर्ता: भास हा भास आहे हे का समजत नाही? यावर महाराज म्हणतात, समजते, जरूर समजते, पण त्यासाठी अज्ञान आणि भ्रम ज्याला झालेला आहे त्या कल्पित स्वला हुडकून काढणे महत्वाचे आहे. मग या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. सूर्याचा प्रकाश कितीही प्रखर असला तरी दगडाखाली हा अंधार असतोच. त्याप्रमाणे देहमन यालाच स्व मानल्यामुळे या कल्पनारूपी सावलीखाली अज्ञान व भ्रम हे दडून बसले आहेत. प्रश्नकर्ता: पण मी म्हणजे देहमन इत्यादी आहे असे जरी का वाटावे? इत्यादीच आहोत असे तरी का वाटावे? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, का म्हणून विचारू नका, तर कोणाला वाटते याचा शोध घ्या. का म्हणून विचारू नका, कोणाला वाटते याचा शोध घ्या. प्रसवशील कल्पना नेहमी प्रसवशील असतात. तर प्रसवशील कल्पना जे कल्पिते त्याच्याशी पण एकरूप होऊन राहणे हा पण जाणीवेचाच एक अंगभूत धर्म आहे. प्रसवशील कल्पना जे कल्पिते त्याच्याशी पण एकरूप होऊन राहणे हा पण जाणीवेचाच धर्म समजा. पण हा सर्व जाणीवेचाच खेळ आहे आणि तो पाहिजे त्या क्षणी त्याकडे तुम्ही अलक्ष करून आपल्याला तो थांबविता येतो याची मात्र तुम्हाला पक्की खात्री आली पाहिजे. प्रथम जाग असते, त्याला अहंकाराचा आकार जोडला गेला की लाभ हानी, बक्षीस दंड इत्यादीची लागण होते व या सर्वांचा हिशोब मांडला की खेद आणि दुःखाची शिल्लक ही जास्तच आहे हे लक्षात येते. मग याला कंटाळून तो खऱ्या सुखाच्या शोधार्थ निघतो. त्याला गुरु पण भेटतो. गुरु म्हणतो, तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू देहधारी व्यक्ती नाही, म्हणून तू कोण आहेस हे शोधा. तेव्हा साधक तो शोध घेतो आणि मग तो पुढे जातो. प्रश्नकर्ता: तो प्रथमच हे सर्व का करत नाही? महाराज यावर म्हणाले, एक तर त्याला याची कल्पना नसते किंवा त्याला त्याची आवश्यकता वाटत नाही. दुसऱ्यांनी कुणी त्याला सांगण्याची आवश्यकता आहे. साधक यावर प्रश्न करता, पण नुसते सांगणे पुरे असते का?
यावर श्री निसरत्त महाराज म्हणाले, होय होय होय, तेवढेच सांगणे पुरे असते. प्रश्नकर्ता, हे एक आश्चर्यच आहे. मग माझ्या बाबतीत तसे का बरे होत नाही? यावर महाराज म्हणतात, कारण तुमची माझ्या सांगण्यावर श्रद्धा नाही. ते तू आहेस हे जे माझे सांगणे आहे त्या सांगण्यावर तुमची श्रद्धा नाही. कारण काय? इच्छा व भीती यामुळे तुम्ही त्रस्त आहात. वास्तविक इच्छा व भीती तुम्हीच आहात. तुम्ही व तुमच्या इच्छा ह्या वेगवेगळ्या अशा नाहीत. तर तुम्ही तुमच्या इच्छेवृत्तीमुळे त्रस्त आहात. त्यालाच तुम्ही चांगला खरारा करा. प्रश्नकर्ता, मी निर्मळ कसा होऊ? महाराज म्हणाले, सतत दक्ष राहण्याची किती गरज आहे याचे महत्व ओळखून आणि त्याची पक्की जाणीव ठेवून सतत निरीक्षण करीत राहा. अनवधानाने झाकळून जाऊ नका. देह मन इत्यादी माझे स्वरूप आहे या कल्पनेची भिंत पाडून टाका. मग सर्व आत बाहेर एकच होईल. प्रश्नकर्ता, मग याकरता मला मेले पाहिजे काय? महाराज यावर म्हणाले, अहो, स्थूल नाश हा निरर्थक आहे. स्थूल नाश हा निरर्थक आहे. जिवंत असतानाच तुमच्या अंतर्यामातला पोकळीचा पूर्ण आणि स्पष्ट असा अनुभव घ्या. जिवंत असतानाच तुम्ही तुमच्या अंतर्यामातल्या पोकळीचा पूर्ण आणि स्पष्ट अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही ओळखता की जसे व्हावे तसे होण्यास आपण मूळचेच व सहजच स्वतंत्र आहो व सध्या आपण केवळ डोळेझाक केल्यामुळे असे अमुक तमुक आहो, हेच फक्त लक्षात ठेवा. तुम्ही वस्तुतः जसे समजता तसे नाही आहात, पण तसे होण्यास तुम्ही स्वतःच होकार दिला आहे म्हणून सर्व पंचायत झाली आहे. आणि जसे मुळात नाहीच आहात तसे का आहोत याचाच व्यर्थ कारण मीमांसा तुम्ही करीत आहात. हा तुमचा खटाटोप व्यर्थ आहे. प्रश्नकर्ता, मी विश्वाचे कारण आहे हे याची तर मला मुळीच शक्यता वाटत नाही. मी विश्वाचे कारण आहे याची तर मला मुळीच शक्यता वाटत नाही. यावर श्री निसरत्त महाराज म्हणाले, याकरता तुम्हाला तुमचे स्वरूप तपासून पाहावे लागेल. प्रश्नकर्ता, अहो, माझ्यासारखा एक क्षुद्र ठिपका अखिल विश्वाला कसा काय जन्म देऊ शकोल? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला देह मन इत्यादी हेच माझे रूप आहे अशा कल्पना रूपी रोग होतो, तेव्हाच अखिल विश्व निर्मिले जाते. पण आता पुरे फार दमलो असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा त्यापासून सुटका व्हावी म्हणून मुक्तीच्या वायफळ कल्पना उराशी बाळगून तुम्ही मग मुक्त होण्याच्या मागे लागता. कर्मकांडे करता, जपतप यज्ञ याग करता, मन एकाग्र करता, ध्यान धारणा इत्यादी करता व नाना तऱ्हेने देहाला आणि मनाला कष्टविता. पण प्रारंभीच वाट चुकल्यामुळे सर्व मुसळ केरात जाते. फक्त मी देहधारीच आहे हीच कल्पना पुसून टाकणे हा मूळ आणि महत्वाचा मुद्दा तुमचा हुकलेला असतो. प्रश्नकर्ता, मग प्रार्थना ध्यानधारणा इत्यादीची गरज नाही म्हणायची? महाराज यावर म्हणाले, असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर करा. प्रार्थना व ध्यानधारणाची गरज असेल असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर करा, पण माझ्या दृष्टीने हा सर्व काल अपव्यय आहे, व्यर्थपणा आहे, व्यर्थ वेळ घालवणे आहे. तुम्ही हे सर्व वगळून आपल्या अंतर्यामात खोल बुडी मारून हे सर्व करू शकता. सर्व योगात हा अगदी सोपा झटपट योग आहे. सोपा झटपट योग आहे. एका अर्थाने हा महायोगच आहे. नमस्कार.